श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला अनेक लोकांच्या किंवा अनेक सेवेकऱ्यांच्या किंवा अनेक जणांच्या स्वप्नामध्ये रात्री झोपल्यानंतर स्वामी किंवा इतर देवदेवता येतात, त्यांना दृष्टांत देतात किंवा ते दिसतात त्यांना स्वप्नामध्ये. तर खूप जणांना काय होतं, जाग आल्यानंतर काहींना ती स्वप्न आठवत नाहीत आणि काहींना आठवतात. मग आठवल्यावर त्यांना जर ते कळालं की आपल्याला स्वप्नामध्ये रात्री कोणतरी स्वामी दिसले, अगर तुळजाभवानी दिसली, कुठलीही देवी देवता दिसले, त्याचा अर्थ त्यांना समजत नाही. याचा अर्थ काय, चांगलं आहे वाईट आहे, काय करा, का आले ते, कशासाठी आले, ह्याचा काहीच अर्थ कोणाला कळत नाही. तर हेच सांगण्यासाठी मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर काय होतं, अनेकदा रात्री झोपल्यावर आपल्याला स्वप्न पडतात. स्वप्नात बऱ्याचदा अशा गोष्टी दिसतात ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण असते. मात्र प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ हा नक्कीच असतो. आपल्यापैकी खूप लोकांना स्वप्नात त्याच गोष्टी दिसतात ज्या प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात घडत असतात, किंवा आपण दिवसभर ज्याबद्दल जास्त विचार करतो त्याच्या संबंधी सुद्धा आपल्याला स्वप्न पडतात. आणि खूप लोकांना असं होतं की आयुष्य म्हणजे दिवसात जे काही बोललं जातं, कुठे बसलं जातं, कुठल्या गोष्टीवरती एखाद्या विषयावरती चर्चा केली जाते, तेच स्वप्नामध्ये दिसतं. तर त्याचप्रमाणे जर तुम्ही सारखे सारखे स्वामींचे नामस्मरण करत असाल, स्वामींची सेवा करत असाल, त्यांच्या सेवेमध्ये एनी टाईम तुम्ही मग्न असाल, त्यांच्यावरती खूप तुमचा विश्वास असेल, म्हणजे एनी टाईम तुमच्या मनामध्ये तेच असतात, हे तर नक्की. मग तुम्हाला काय होतं, स्वप्नात स्वामी दिसू लागतात. मग स्वप्नशास्त्रात असं म्हटलं जातं की जी व्यक्ती पवित्र असते अशाच व्यक्तींच्या स्वप्नात देवदेवता येतात. मग ते कुठलेही देवदेवता असू देत. स्वप्नात स्वामींचं दर्शन होणं म्हणजे आपलं जीवन सकारात्मक गोष्टींकडे चाललंय असा त्याचा अर्थ होतो. किंवा कुठल्याही देवी देवताचं जर आपल्याला तिथं दर्शन दिसलं तर कुठंतरी आपलं आयुष्य म्हणजे रिअल जे आपले लाईफ आहे त्यामध्ये आपण कुठंतरी पॉझिटिव्हिटीकडे चाललोय, सकारात्मक गोष्टींच्याकडे आपण पाऊल टाकत पुढं चाललोय, असं तिथं आपल्याला दृष्टांत दिला जातो. व आपल्या जीवनात कधीही कशाचीच कमी पडणार नाही हा संकेत असतो. याचा अर्थ असा की तुमची स्वामींवर खरोखर मनापासून श्रद्धा आहे. स्वामी तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तुमच्या स्वप्नामध्ये आलेले आहेत. तुम्हाला ते दिसल्यानंतर तुम्हाला ते दाखवतात की मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आयुष्यात जे काय जगताय, जे काय करताय, ते तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे म्हणजे सकारात्मक गोष्टीकडे चाललाय, आणि हा एक अतिशय चांगला संकेत आहे. स्वामी किंवा इतर देवदेवता आपल्या स्वप्नामध्ये दिसणं म्हणजे खूप चांगला संकेत असतो. तुमच्या स्वप्नात स्वतःच्याच घरी स्वामींचं दर्शन घेत असाल तुम्ही, स्वतः आपल्याच घरात बसून आपल्या घरातल्याच मंदिरासमोर किंवा घरामध्ये आपल्या स्वामीचा फोटो ते दर्शन घेतात, असं तुम्हाला जर स्वप्नामध्ये दिसलं तर ह्याला अतिशय चांगला शुभ संकेत समजावं. स्वामींची कृपा तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबावर आहे असं समजावं. दुसरीकडे म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा शाळा कॉलेज वगैरे अशा ठिकाणी जर तुम्हाला स्वामी दिसत असतील स्वप्नामध्ये, तर असं समजायचं की तुमच्या कामात किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्ही जे काही काम करताय तिथंही तुम्ही मन लावून परिश्रम करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर तिथंही तुम्हाला स्वामी दिसले म्हणजे याचा अर्थ असा नाही की स्वामी येऊन तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देऊन जातील वगैरे, असं काही होणार नाही. याचा अर्थ असं कोणी घ्यायचा नाही. कारण शिक्षण क्षेत्रात म्हणजे शाळा कॉलेजवरती वगैरे तुम्हाला स्वप्नामध्ये जर स्वामी दिसत असतील तर स्वामी तुम्हाला संकेत देतात की तुम्हाला अगदी सहजपणे गोष्ट कुठलीही हासिल होणार नाही. तुम्हाला थोडं त्यासाठी कठोर परिश्रम करावं लागणार आहे. त्यानंतर तिथं तुम्हाला खूप मोठा विजय, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही तिथं उत्तीर्ण व्हाल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जर तुम्हाला स्वामी दिसत असतील तर तुम्हाला तिथे कष्ट करण्याची गरज आहे. तिथे तुम्हाला तुमचा वेळ देणं गरजेचं आहे. ते तुम्हाला सहजपणे न काही कष्ट करता बसून भेटणार नाही. स्वामी जर स्वप्नात काही उपदेश देत असतील तर याचा अर्थ असा असतो की तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचं ऐकलं पाहिजे. जर तुम्ही एखादा निर्णय घेण्यास स्वतःला असमर्थ समजत असाल तर आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून निर्णय घ्यावा. खूप वेळेला आपल्या आयुष्यामध्ये असं घडतं की एखादा निर्णय घ्यायची वेळ येताना आपल्याला कळत नाही, मी यात काय करू, हो म्हणू की नाही म्हणू. तर त्यावेळेला शांत बसून तुमचं मन काय म्हणतं हे ऐका आणि तो निर्णय घ्या. स्वप्नात स्वामींचे दर्शन होण्याचे कारण हे देखील असू शकते की कदाचित तुम्ही एखादे नवस मागितले असेल आणि ते तुम्ही पूर्ण करायला विसरलात, तर स्वप्नशास्त्रानुसार अशा स्थिती देव स्वप्नात येतो आणि तुमची सुधारणा करण्याचा संकेत देतो. स्वामीच नव्हे तर आपण आपली कुलदेवी असते तुळजाभवानी, कुलदेव असतो कुठे जेजुरीचा खंडोबा असतो, किंवा कोल्हापूर आपलं इकडचं ज्योतिबा,
अशा अनेक जणांचे काय 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 कुलदेव कुलदेवी असतात. तर आपलं काय, आपलं प्रत्येकाला आपल्याला सवय असते, प्रत्येक देवाला जायचं आपलं काय मत असेल. कोण घरात मुलाच्या शिक्षणासाठी आईलाच नवस करण्याची सवय असते, तब्येत कोणाची ठीक नसेल तर त्यासाठी बोलण्याची सवय असते, लग्नासाठी आपण देवाला नवस बोलतो. आणि आपण काय होतं, ते लग्न वगैरे होतं आपण त्या आनंदामध्ये किंवा काही दिवस असे गेल्यामुळे ते आपण विसरून जातो. पण ते आपल्याला दिसायला लागले स्वप्नात की समजायचं आपण कुठेतरी चुकलोय किंवा आपण त्यांना काहीतरी वचन देऊन बसलोय आणि आता आपण ते विसरलोय. मग तेव्हा तुमच्या नक्की लक्षात येईल की आपला नवस होता आणि तो आपण विसरलोय. म्हणजे देवी देवतासुद्धा तुम्हाला सजग करण्यासाठी, सावध करण्यासाठी की तुम्ही इथे चुकलाय किंवा तुम्ही इथे राहिलाय, विसरलाय, हे सांगण्यासाठी तुम्हाला स्वप्नात येऊन ते त्यांचं तोंड दाखवून किंवा त्यांचं दर्शन देऊन ते तुम्हाला संकेत देत असतात. ज्या लोकांना स्वप्नात स्वामी किंवा इतर देवदेवता दिसतात त्या लोकांच्यावर त्या देवी देवताची किंवा त्या स्वामींची कृपादृष्टी ही नक्कीच असते. ते लोक खूप भाग्यवानही असतात. तुम्ही जी सेवा करता ती सेवा स्वामींपर्यंत किंवा त्या देवी देवतांपर्यंत नक्कीच पोहोचत असते. पुढे येणाऱ्या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत असं तो संकेत देत असतं ते स्वप्न. तुम्ही ज्या इच्छेसाठी खूप वर्षापासून प्रयत्न करता अशी इच्छा तुमची लवकरच पूर्ण होणार आहे. जर कुठलेही देवी देवता, आपले कुलदेव कुलदेवी स्वामी, अगर कुठलेही देवदेवता तुम्ही त्यांचे ज्यांना गुरु मानले, साईबाबा असू देत, अगर शंकर महाराज असू देत, असे प्रत्येकाचे कोणी ना कोणतरी गुरु आहेत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गुरुची सेवा करत असतं. हे जर गुरु तुम्ही सेवा करता आणि ते गुरु जर तुमच्या स्वप्नामध्ये दिसत असतील तर नक्कीच त्यांची कृपादृष्टी तुमच्यावरती 100% आहे. तुमच्या सर्व इच्छा ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आले आहेत आणि तुमच्याकडून ते सेवा करून घेत आहेत. गरज आहे त्यांच्या नामस्मरणात राहण्याची आणि त्यांच्या ध्यानात राहण्याची. तर स्वामींना स्वप्नात दर्शन देणे हा अगदीच मोठा शुभ संकेत आहे. जर स्वामी स्वप्नात येऊन तुमच्यावर रागावले आहेत तर तुम्हाला दर्शन देत नसतील तर असे समजावं की ते तुम्हाला मार्ग दाखवत आहेत की तुम्ही कुठले तरी, म्हणजे जर असं असेल स्वप्नामध्ये तुम्हाला दिसतंय की स्वामी आहेत कुठेतरी पण ते तुम्हाला दर्शन देत नाहीत किंवा स्वामी दिसतात पण ते फार चिडलेले आहेत, त्याचा अर्थ असा समजायचा तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये तुम्ही जे जीवन जगताय त्या जीवनामध्ये तुम्ही कुठेतरी चुकताय, कुठेतरी चूक करताय, कोणाची तरी फसवणूक करताय, कुठलं तरी वाईट कृत्य करताय. आणि ते थांबवण्यासाठी आपले महाराज, आपले गुरु आपल्याला स्वप्नामध्ये येऊन संकेत देतात. ते रागावून तुमच्याकडे बघतात किंवा तिरस्काराने तुमच्याकडे बघतात किंवा ते दिसत असूनही तुम्हाला दर्शन देत नाही. याचा अर्थ असा समजावा तुम्ही कुठेतरी चुकताय, तुम्ही समजून घ्या, चूक सुधारा. कारण हे जर तुम्ही थांबवले नाही तर तुमच्यावर खूप मोठे संकट येण्याची शक्यता असते. हे महाराज तुम्हाला स्वप्नात येऊन दृष्टांत देतात. स्वामींचा संकेत आहे ना, ओळखणं अगदी कठीण आहे. ते कोणी ओळखू शकत नाही, अगदी थोडेच लोक ओळखू शकतात. तर त्यांचा संकेत आहेत ना, शांतपणे ओळखायला शिका. स्वामी जर स्वप्नात आले असतील तर का आले याच्यावरती विचार करायला शिका. आयुष्यात तुमच्याकडून होणाऱ्या चुकांवर लक्ष द्या आणि त्या टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे संकट महाराज तुमच्यापासून टाळतील, तुमच्यापासून लांब करतील. स्वामींची सेवा भरपूर करा. म्हणजे संकट येण्या अगोदर स्वामी तुम्हाला संकटातून वाचवण्यासाठी तुम्हाला स्वप्नात येऊन किंवा इतर कोणाच्याही साह्याने कोणालाही तुमच्या आयुष्यात पाठवून तुम्हाला संकेत देतील की तुम्ही इथं चुकताय आणि याच मार्गावर तुम्ही अजून पुढे गेलात तर तुमच्यासाठी खूप मोठा धोका आहे. हे महाराज तुम्हाला अगोदरच दाखवून देतील. जे लोक स्वामींवर खूप जास्त विश्वास ठेवतात व स्वामींची नित्यसेवा करतात त्यांना स्वामी कोणत्या ना कोणत्या मार्गात येऊन योग्य ते मार्गदर्शन करतात. मग ते स्वप्नामध्ये असो अगर समोरून येऊन असो. पण खूप लोकांचा असा प्रश्न असतो की स्वामी स्वप्नामध्ये दिसतात, मी त्यांची सेवा करते, मी मठामध्ये जाते, पण स्वामीसारखे स्वप्नामध्ये दिसतात, दर्शन देतात, कुणाकडे बघून हसतात. याचा अर्थ स्वामी तुमच्यावरती खूप खुश आहेत. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या रिअल लाईफमध्ये जे काही काम करता त्याच्यावरती स्वामी खूप जास्त खुश आहेत. तुम्ही ते करत राहा असे तुम्हाला संकेत देतात. स्वामी जर चिडलेले असतील तर तुम्ही चुकताय याचा संकेत देतात. स्वामी तुम्हाला दर्शन देत असतील तर तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत याचे ते संकेत देतात. स्वामी जर तुमच्यावरती खूप जास्त खुश असतील, प्रसन्न असतील, तुम्हाला आशीर्वाद देत असतील, तुम्हाला दर्शन देत असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये इथून पुढे खूप चांगले दिवस येणार आहेत, खूप चांगले अपॉर्च्युनिटी येणार आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला कळणंही गरजेचं आहे आणि त्या अपॉर्च्युनिटी आल्यानंतर त्याच्यावरती ठोकर नाही मारायची हेही तुम्हाला समजलं पाहिजे. तर अनेक देवी देवता तुमच्या स्वप्नामध्ये दिसत असतील तर त्याच्यावरती तुम्ही विचार करत जा. तुमचे नवस अपूर्ण राहिलेत का याचा विचार करा. देव असं असतं देवाचं की ते तुम्हाला संकेत देऊन बघतात, दाखवून बघतात की असं स्वप्नामध्ये दिसून बघतात. तुम्हाला जर त्यांचा संकेत नाही समजला तर पुन्हा तुम्हाला त्रास व्हायला चालू होतो. मग त्रास झाला की तुम्ही इकडे तिकडे जाऊन चौकशी करता. मग तेव्हा तुम्हाला कळतं कुठेतरी तुमचा नवस अपूर्ण राहिलेला आहे. त्यामुळे सहसा देवाला नवस जे बोललेले असतात ते कधी विसरत जाऊ नका. कारण देवाने आपल्याला विसरलं तर किती प्रॉब्लेम होईल हो. देव आपल्याला विसरून चालेल का?
ज्या दिवशी देव आपल्याला विसरेल तेव्हा ह्या शरीरामध्ये हा श्वास चालतो, हे काळीज धडधडतं ना, हे सगळं काही बंद होईल. मग चालेल का देवाने आपल्याकडे नाही पाहिलं, आपल्याला विसरला तर? मग आपण कसं त्याला बोललेले नवस, त्याला दिलेली वचनं विसरू शकतो? कसं आपण थांबवू शकतो हे सगळं काही? देवाला विसरणं शक्य म्हणजे नाहीच. ही गोष्ट अतिशय मोठी वाईट गोष्ट आहे. देवाला कधीच विसरू नका. तुम्ही विचार करा, तो आपल्याला विसरला तर काय होईल? त्याला कधीच विसरू नका. त्यांना नेहमी नामस्मरणात ठेवा, ध्यानात ठेवा, त्यांच्या ध्यानात राहा, त्यांच्या चिंतनात राहा, त्यांची सेवा करा. आणि तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल, अतिशय मनापासून तुम्ही नामस्मरण करत असाल, तर तुमच्या आयुष्यात पुढे जाऊन येणाऱ्या संकटांना कसं थांबवायचं याचंही मार्गदर्शन स्वामी करतील. इतरही देवदेवता करतात. तुमचं त्याच्यावरती गुरु तुम्ही मांडलाय, ज्याच्यावरती तुमची श्रद्धा आहे, विश्वास आहे, ते देवी देवता तुम्हाला स्वप्नात येऊन संकेत देतात की तुम्ही कुठेतरी चुकताय. आणि तुम्ही जर बरोबर जरी असाल, लाईफमध्ये काय करता त्यात बरोबर जरी असाल, तरी देवी देवता तुम्ही बरोबर आहे याचेही संकेत देतात. तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये निर्णय घ्यायचा असेल, तरीही ते स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला दर्शन देतात, ते तुम्हाला संकेत देतात. ओळखणं तुमचं काम आहे, तुम्ही ओळखत राहा. मग देवाला कधी विसरू नका. देवाला विसरला तर देवही तुम्हाला विसरायला घाबरणार नाही हा. त्यामुळे देवाला कधीच विसरू नका. या दुनियेत आपण रक्ताची नाती विसरलं तर चालेल, आणि तसं रक्ताच्या नात्याला कोण आता विचारतं? वेळ आले की साथ सोडायला कोणी तयार असतं. पण देवाला विसरू नका, कारण तोच एक आहे जी आपली शेवटची दुःखामधली, त्रासामधली आणि संकटातली शेवटची आशा असते ना, ती देव असते. खूप जास्त प्रयत्न केल्यानंतर शेवट जो आपल्याला दिसतो तो फक्त देवच असतो, कारण त्याच्याशिवाय कोण नाही हो. ना जन्म दिलेले जन्मदाते, ना पोटाला जन्माला दिलेली आपली मुलं, कोणासाठी कोणी नाही, तर रक्ताची नाती वगैरे काही नाही. शेवट जे असतात ना, ते आपले स्वामी आणि हे देवी देवताच आपल्यासाठी असतात. आणि कितीही आपण ह्या दुनियेत फिरलो ना आपली संकट दूर करायला, कितीही कोसभर फिरलो तरी आपल्याला त्या देवाच्याच जवळ जावं लागतं. आणि तिथं गेल्याशिवाय तुमचं संकट हरतच नाही. तिथं गेल्याशिवाय तुमचं संकट जात नाही, तुमच्या आयुष्यातून तुमचा त्रास कमी होत नाही. मग इकडं तिकडं फिरण्यापेक्षा तुम्ही डिरेक्टली तिथंच जावा. शॉर्टकट मारणं आपलं काम आहे ना, आपल्याला आवडतं प्रत्येक गोष्टी शॉर्टकट मारायचा. मग त्याच्या पुढे हात पसरून भीक मागण्यापेक्षा तुम्हाला पदर पसरून त्याच्या पुढे बसा ना. इतकं देईल ना, तुमच्या पदरामध्ये मागणार पण नाही. मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्याची सेवा करायची? मी प्रत्येक व्हिडिओमधून सर्वांना सांगत असते, स्वामींची सेवा करा. स्वामी देते झाले तर इतके देतात, तुमच्याकडे घ्यायला हात उरत नाहीत, ना खिसा उरत, ना पदर उरत. त्यामुळे नित्य नियमाने महाराजांची सेवा करा. जास्त सेवा जरी तुम्हाला त्यांच्या ग्रंथांचं वाचन पठण अशा मोठ्या मोठ्या सेवा जरी होत नसतील, कुठे मठामध्ये जाऊन तुम्हाला सेवा करता येत नसतील, तर एनी टाईम काम करताना, उठताना, बसताना, कुठेही बाहेर फिरताना, अगर कुठेही असा घरामध्ये काम करताना कुठेही तुम्ही त्यांचं नामस्मरण केलं ना, तरी पण ते तुमच्या अवतीभोवतीच फिरतात. त्यामुळे त्यांना विसरू नका, त्यांच्या ध्यानात राहा. आणि मी तुम्हाला नेहमी सांगते, महाराजांची सेवा करा, तुम्हाला लाईफमध्ये कुठलीच गोष्ट कमी नाही पडणार. तुम्हाला तर माझे व्हिडिओ असेच पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनच्या बटनवरती क्लिक करा, म्हणजे येणारे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन जरा समजत राहतील. माझ्या चॅनलला लाईक करा. तुम्हाला जर काही कमेंट करायचे असतील तर याच्यावरती कमेंट करा. आणि तुम्हाला जर आसपास कोणी दिसलं की याच्यासाठी हा व्हिडिओ गरजेचा आहे, त्याला तो व्हिडिओ शेअर करा. अगर त्या लोकांना माझ्या लिंकपर्यंत पोचवा. इतरांची मदत करा, इतरांना स्वामी मार्गामध्ये आणा. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.